जय गुरु. जय गुरु. जय गुरु. मोहिनीताई 2 दिवस नव्हतात का? मला म्हटलं का सर? हो हो, मी तुमच्याशीच बोलत होतो. म्हटलं 2 दिवस दिसला नाहीत. सर मी एक दिवस जरा पूजेला गेले होते. पण बर. संडेला तर नसतोच ना क्लास आपला. संडे नाही, पण म्हणजे माझ्या मते हो एकच दिवस आहे. बरोबर आहे. हो. एकच दिवस. लाल बॅग आहे बघ समोर. बर बर. ठीक आहे ठीक आहे. चालेल. जय गुरु साहेब. ते जय गुरु औषध छायाताई. त्या निळ्या चला पिशवीत सुरुवात आहे. करू आपण. हो सर. हा. एक मिनिट मला शेअर करू देत. माझ्या मते आपला दुसरा धडा संपतच आलेला आहे. हम्म, हम्म. माझ्या मते हा आपला सगळा संवाद झाला होता. हो सर. आणि याच्यामध्ये आपण सुरुवात केली होती. हम्म. कोणाच्या तरी घरातलं सगळं बोललेलं ऐकू येतंय, तर बघता का कोणीतरी म्यूट वर करायला लागेल. हा. चालेल. कोणाचं होतं परवा सगळ्यात शेवट? मी करत होते रुपाली. पण हा. आय थिंक पण ह्याच्या आधीच्या स्लाइडवरचं लास्ट वाक्य करत होतो वाटतं. बरं ठीक आहे, आपण तिकडे जाऊ, हरकत नाही. पण असं म्हणजे मोठं काहीतरी होतं असं आठवतंय मला. हा बरोबर आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला? म्हणजे सुभाषित नाही, हे आपले हे होते अशोक. संवाद. इथं तू आता कुठे चाललास वगैरे सगळा हा होता. नंतर तो कतिवादने वगैरे चाललं होतं. अ, अशोक बाजारात येतो, मग तो अ, अ, आर्थिक किंमत दिली त्याने ते लबाड पण झालं. लबाड लबाड वाणी असतो, खूप तो येतोय त्याला बाहेर. कमी देत असतो. हो. हा. हातात देऊन तिथे अहो व्यापारी वगैरे. आणि हा, हे मराठी वाक्य मला आठवतंय, द्यायचं राहिलं होतं. आणि वणिक आणिक चतुर्थ्यानपि देही किम करोती किरकोळ आहे विपणस्य. त्याच्या मनात दुकानातील तो लबाड व्यापारी काही करू शकला नाही. अशोक घरी आला आणि त्यांनी हे सगळं सांगितलं. हो. हा, मग हे माझ्या मते चाललं असणार आहे. हे झालं होतं. मराठीत आहे. हो, हे ऐकून हो अत्यंत चालू आनंदी होतं. झाले. नाही, सानंद राहिलं होतं माझ्या मते. हां. हो. हे हा, हे एकच वाक्य राहिलं होतं यातलं. हां, हे प्रापुः झालं होतं, मला आठवतंय. सर्वम इमम परमानंद प्राप्त. वृत्तांतम वृत्तांतम श्रुत्वा च श्रुत्वा परमानंदन प्रापु, परमानंदम म्हणजे मिळाला. प्राप्नोति. म्हणजे परमानंद मिळाला. हां. मिळाला. अं, परमानंद आनंदी झाले किंवा आनंदी झाले, प्राप्त करते झाले, असंही म्हणलं तरी चालेल. हां. हा, आणि हा आता हे वाक्य चाललं होतं. आणि कोण हां, करत होतं? हे तुम्ही राहिलं. करत होता का? हां. हा, मग करा. इत्थम् इत्थं जन्मोत्सवः सानंदं समाप्ति यातः. हम्म. म्हणजे अशा प्रकारे का इत्थम म्हणजे का? इत्थम म्हणजे अशा प्रकारे, बरोबर हां, आहे. अशा प्रकारे जन्मोत्सव म्हणजे जन्मोत्सव. जन्मोत्सव. हां. स आनंदम म्हणजे आनंदासहित समाप्त झाला. हा, याता हा म्हणजे झाला. हां. पण जन्मोत्सव का आलं म्हणजे इथे? म्हणजे वडिलांचा आठ जन्मोत्सव होता दिवस ना तो. त्याच्या वडिलांचा. अच्छा, प्र- अच्छा, अच्छा. हां, ते हा, सुरुवातीला मी पितृपादांचं नाही का, आपण म्हणलं 65 वर्षाचे होते. अच्छा, नाही त्या तोच सुरू केला होता धडा त्यावेळेला मी नव्हते. त्यामुळे आय हो, थिंक बर ते बर. बर, हरकत नाही. हं, ठीक आहे. हा, चालेल, ठीक आहे. हां. मग अशा झाला. चला पुढे आता रुपाली ताई, नंतर विशाखाताई. फलों की
संस्कृत में अनुवाद कीजिए। फलों की दुकान कहाँ है? फळांचे फलों दुकान कुठे आहे? कुठे म्हणजे षष्ठी आहे. फले नाम. अं, अं, फलम वनम फल सारखं चालेल. हो तर मग फला फले. नाम होईल ना. हम्म, फला नाम फलानाम. षष्ठी होय. हा, दुकान अं, म्हणजे काय? आत्ताच पणा. आपण केलेलं विपण विपण विपणी. विपणी हम्म, कुत्र अस्ति. बरोबर. फलानाम विपणी ही कुत्र असती. कुत्र अस्ति. पुढचं घ्या. कोण घेत आहे? सुकेशाताई. तो यहाँ फलों की ताई तुमचा आवाज दुकान ब्रेक नहीं झाला. है। यहाँ इथम नाही, यहाँ ह्या इथे अत्र 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 फलानां नाम विपणीः न सन्ति न अस्ति. कारण की आता एकच आहे ना दुकान न फलों सन की. न अस्ति. हाँ न अस्ति. हा, फलों के दुकान म्हणलं असतं तर दुकान मग ते आणि अनेक किराणा झाले असते. अनेक. बरोबर आहे. आणि मग दुकानचं अनेक वचन झालं असतं. एकच आहे. हा, पण हे दुकान एक आहे म्हणून विपणी हीच आहे इथे. बघ. हम्म. विपणी आणि नाही है म्हणजे किम अत्र फलानां विपणीः नास्ति. अत्र फलानां विपणिः नास्ति. पुढे कोण घेत आहे आता? मोहिनीताई करताय? हो सर. इस बाजार में क्या क्या वस्तुएं मिलती है? हा, आता बाजाराला शब्द बाजार मला म्हणजे सांगा बघू. हाट. हाट. अं, नाही, बाजार हाट हा आपण म्हणणारा शब्द आहे. पण बाजाराला आपण काय शिकलो होतो? आपण असं काहीतरी शिकलो होतो. बरोबर. आपणिक म्हणजे दुकानदार होतो ना सर. दुकानदार होता. बरोबर आहे. हा, म्हणजे ठीक आहे. आपण तसा आपण असं काहीतरी शब्द आहे. एवढं तरी आपल्याला लक्षात आलं. वस्तू आहे. पण्यांनी असा नाही. आपण बाजारातल्या वस्तूंना शब्द शिकलो होतो. पन्यानी सर मला हा नाही आठवत आहे. हा, हरकत नाही. पन्यानी. आता इस बाजार में म्हणजे सप्तमी विभक्ती आहे. बरोबर आहे. बाजार में बाजारात. तो येस हा, मग इस बाजारात. बाजार में कसं म्हणता येईल? अस्मिन् आपणे क्या क्या साठी हा, कोणत्या कोणत्या कह वस्तू मिळतात? कह कह नाही, कम कानी कानी पण्यानी आणि मग मिळती है. अस्ति. लभ्यन्ते. लभन्ते. अस्मिन हट्टे. लभ्यन्ते. सर हट्टे असंच घेतलंय ना त्यांनी बाजार हट्टे घ्या हट्टासाठी. किंवा आपणे घ्या, दोन्ही अस्मिन घ्या. हट्टे किम किम. हा, हा, किम किमच वापरलंय सर त्यांनी. क्या क्या ला ऍक्च्युली किम वस्तूनी. किम काय काय खरं कानी कानी पाहिजे वस्तूनी. कारण की वस्तूनी अनेक आहेत ना, त्यामुळे कोणत्या कोणत्या वस्तू, हा, कोणती कोणती वस्तूनीच. वस्तू असतं तर एक झालं असतं. मग तिथे किम किम झालं असतं. त्यामुळे हम्म. हे चुकलेलं आहे. की तर आपल्याला कानी 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 पन्यानी कानी लभन्ते. वस्तूनी किंवा कानी पन्यानी कानी पण्यानी. खरं खरं पण्यानीच पाहिजे इथे. कारण की लभ्यन्ते. बाजारातल्या वस्तूंना पण्यानी हाच शब्द आपण शिकलोय. बघा, आणि पुढे त्यांनी पण्यानी वापरला इथे. हो. हा, मी हे जरा करेक्ट करेन. पण हे नक्की चुकलेलं हे 100% मी सांगू शकतो. एकदा सेव्ह करतो मी आणि पुढे जाऊ. आणि बघा, लभ्यन्ते लब्धत्व हा आत्मनेपदी होता, तो वापरलाय. अनेक वस्तू आहेत म्हणून लभ्यन्ते झालं, बहुवचन झालं. हो सर. हा,
तुमच्या नंतर आता छायाताई. हो सर. यहाँ गुड़ घी शक्कर धान्य आदि मिलता है. हा, ह्या म्हणजे अत्र. अत्र हम्म. गु- गुडला गुड गुड़ म्हणू आपण आता. हो. हम्म. घृतम घृत बरोबर आहे, आपण पूजेमध्ये घृत वापरतो. शर्करा शर्करा आणि अं, धान्य. धान्य, तृण धान्याधिक, धान्य धान्याधिक असं आपण म्हणतो ना. हो हा धान्यादी किती हा, आपण आता त्याचा काय विभक्ती आहे नंतर बघू जरा थोडस. हा, पण हो इथे मिळता है, बरोबर आहे. आहे. म्हणजे आता मिळायची क्रिया कोण करतंय? ह्या सगळ्या गोष्टींचा समूह धान्य करतोय, हो बरोबर आहे. हो म्हणजे काय होईल? लभ्यति लभ्यम हा, अत्र गुडम घृतम शर्करा श- धान्याधिकम लभ्यन्ते. लभ्यन्ते अधिकम आपण म्हणलंच होतं ना, धान्याधिकम. हो धान्यादिकम हो हा, आणि बघा इथं कसं धान्यादिकम लिहिलंय, गुडम घृतम शर्करा शर्करा धान्याधिकम. आता तुम्हाला एक लक्षात येत आहे का ताई सगळ्यांच्या काय तुमच्या, हा की स्वल्पविराम जो असतो, हा कॉमा, हा प्रकार खरा संस्कृत मध्ये नाहीये. नाही. हम्म. हे जर का मग तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर. पण आता आपण जे संस्कृत लिहितो ते आता थोडस काय म्हणतात ना, मराठीकरण केलेलं संस्कृत लिहितो. त्यामुळे पेपरामध्ये अनेक लोक किंवा इव्हन काही पुस्तकांमध्ये तुम्हाला कॉमा कॉमा वापरलेला दिसतो कधी कधी. हो व्याकरण दृष्ट्या तो चुकीचा आहे, पण आता वापरला गेलाय म्हणून लोकांना कळावं म्हणून लिहिलं जातं. पण व्याकरण दृष्ट्या, संस्कृतच्या दृष्ट्या ते चुकीचं आहे. संस्कृत मध्ये कॉमाची गरज नाही. मग असं म्हणता आलं असतं कसं म्हणजे हा, बोला ना. गुड गुड घृत शर्करा धान्य अधिक अपि म्हणजे हा, नाही आता आपण बघा जसं ताई, म्हटलं आधिकम म्हणजेच इत्यादी असं होतं. इत्यादी हा हा, मग परत तुम्हाला बाकी काही वापरायची गरज नसते. नाही मग आणि हे त्यांनी जर का गुडम 3 गोष्टी घृतम असतील, हा, हा म्हणजे एकत्र हा गुडम घृतम हा शर्कराच हा असं चाललं असतं. हा असं मला म्हणायचं होतं. हा, पण शर्कराचं धान्य अधिक हा पण धान्य आता म्हणावं लागलं असतं. हा, पण इथे आता धान्याधिकम आले, आपण वापरलं, बरोबर. हा म्हणून त्याच्यात कव्हर झालंय सगळं इतर शब्द. हा हा, हो सर. चालेल. पुढे जायचं आपण. चला, हो लता ताई. हाँ हो सर आए हा हा, उस उस दुकान दुकान में में. क्या बिकता है हे आता विकता है नाही, ते बिकता है तरी निदान करायला पाहिजे त्यांनी. म्हणजे एक तर हिंदी बोलायचं असेल तर हिंदी बोलू, नाही तर आपलं बिकता म्हणतो आपण म्हणजे या आपलं दुकानात आपल्या काय मुंबई या हिंदी नको. हो. खालच्या ह्याच्यात आहे बिकता, वरच्या ह्याच्यात विकता हा, झाले. इथे बिकते हे झालंय, पण इथे विकता झालेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे, यहाँ हरकत नाही. यहाँ इस दुकान में क्या बिकता है हा, उस दुकान में म्हणजे ह्या दुकानात काय नाही, उस उस विक्री हो- उस म्हणजे काय? उस- त्या ते त्या दुकान तुमच्यापासून दूर आहे. हा त्या दुकानात हा, मराठीमध्ये उस म्हणजे त्या. हा हा, त्या दुकानात काय क्या विकतं? बिकता है हम्म. और तस्मेन का हा, सुंदर, छान छान लता ताई. तस्मेन दुकानात हा, म्हणजे आपण आपण काय आपण म्हणलं होता ना, विपणी होता दुकानात शब्द, बरोबर आहे. फुलोंकी दुकान आपण बघा, एक इथं विपणी होता. तस्मेन आपण एक नाही नाही, विपणी, चिं- विपणी, विपणिक विपणी म्हणजे विपणिक दुकान, आणि आपण म्हणजे बाजार विपणिक होता. बाजार चिं- हा, तस्यम विपणिक तस्मिन. तस्मिन हा, आता विपणिक विपणीचा आपण सप्तमी बघूयात, आपल्याला सप्तमी कदाचित आठवत नसेल, हरकत नाही. कन्या, हा, क्या बिकता है, आता इथे एकेरी बोललेलं आहे. म्हणून किन विपन्ना, हा, कन्नी, किम तस्मिन विक्रीयते.
नौन ओ करायचं का? विपणन विपणव. म्हणजे अनेक. हा, विपणी म्हणजे कवी सारखा चालेल बघा शब्द. हो. हो. कवाऊ हा. होतं की नाही सप्तमी, हो. तस्मिन् तसा. विपणौ किं विक्रियते. हा, म्हणजे काय अनेक वचन विकले जाते, विक्रीयते. विक्रियते. हा अनेक वचन असल्यामुळे विक्रियते. हा, म्हणजे फरक आहे विकणे आणि विकले जाणे. जाणे. बरोबर आहे. हा. विकण्याची क्रिया आपण करत असतो, पण आपण धान्यावर ती विकायची क्रिया करत असतो. म्हणजे हम्म. धान्य विकले जाते कोणाकडून? जाते आपल्याकडून, आपल्या किंवा त्या बाजारात तो जो दुकान दुकानदाराचा मालक असेल, दुकानदार, त्याच्याकडनं. त्याच्यात हा, त्यामुळे हा शब्द नीट बघा, विक्रीयते. ते. चालेल, पुढचं आपण घ्यायचं. या हो. हा, हम्म. आपण आता यहाँ कपड़े बिकते हैं। हम्म, यहाँ अत्र हा, वस्त्राणि विक्री वस्त्राणी. विक्रीयन्ति हा, विक्रयन्ति. विक्रीयन्ते. विक्रीयन्ति इथे एक होतं विक्रीयते होतं, म्हणजे अनेक असतील तर हा. विक्रीयन्ते व्हायला पाहिजे. यन्ति. हा, ते येते अंते. बरोबर आहे. हो हो हा, आत्मनेपदीची आपली हे आहेत, प्रत्यय आहेत ते. तत्र का म्हटलंय त्यांनी? तत्र ते तिथे अच्छा, ह्या ओके, बरोबर. नाही, तत्र नकोय. ह्या म्हणजे अत्र पाहिजे. मग जर यांना ह्या म्हणायचं असेल तर. पण खरं बघायला गेलं तर तत्र बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. त्या दुकानात. त्या दुकानात वहां म्हणायला पाहिजे होता. हा प्रश्न खरा, कारण की तुम्ही उस दुकान में म्हणताय. बरोबर. उस हो. दुकान म्हणजे ते दुकान तुमच्यापासून दूर आहे. बरोबर. म्हणजे ह्या म्हणायच्या ऐवजी हे वहां म्हणायला पाहिजे होतं, जर का तत्र बरोबर असेल तर. त्यामुळे आपण याला येलो करू आणि बघूयात नक्की मराठी पुस्तकात काय आहे इथे ताई. मराठी पुस्तक नाही माझ्याकडे आहे. माझ्याजवळ आहे. हा, सांगा ताई. अं, तो तर तूप एक तो तर तूप विकतो हे आठवं आणि मला थोडेसे हे नको आहे ना. नाही, सहावं सहावं. 9वं सहावं. ना. हा, सहावं. 6वं. हा, नाही, 6वं माझ्या ह्याच्यात ना तेथे कपडे विकले जातात असं आहे. हा, तेथे. तेथे ना. म्हणजे हा, मग तेथे. हा, तेथे मग तत्र बरोबर आहे. हा, हा, मग इथे यहाँ वहां आहे ना म्हणायला पाहिजे माझ्याकडे. होते. म्हणून मी विचारलं की माझ्याकडे तेथे आहे. हा, वहां. आता हा वरची चंद्रबिंदी मला जरा कॉपी केली पाहिजे, माहिती नाही कशी. मी अजून मराठी कीबोर्ड बाय द वे शिकतोय बरं का, त्यामुळे तुमच्या लक्षात येत असेलच. इथे वहां पाहिजे. वहां कपडे बिकते हैं. पण मी हे एकदा, चालेल. चालेल. पुढचं कोण घेणार होतं? आपण त्यांनी केलं होतं ना आता. हो. हा, मग तुमच्यानंतर निशिगंधाताई तुम्हीच आहात. हा, वाचते. हा. हा वह दुकानदार क्या बेचता है. हा, तो दुकानदार काय विकतो. हाँ, सः आपणिकः किं विक्रीणति. हा, विक्रीणाती. विक्रीणाति असतं का? हा, बरोबर. विक्रीणाति बरोबर आहे. विक्रीणति नाही. सह आपणिकः किंवा खरं आपणिक आणि विपणिकः मध्ये खरं बघायला गेलं तर मी म्हणेन विपणिक. दुकान म्हणजे विपणी आहे, त्यामुळे विपणिकः पाहिजे. हा. आपणिकः का घेतलेला आहे मलाही जरा लक्षात येत नाहीये. पण आपण आपणिक म्हणजे दुकानदार समजलो होतो ना. हो. मग दुकानदारच समजलं तो पण. हा, मग याचा अर्थ तो मोहिनीताई जे बोलल्या ते बरोबर आहे. बाजार म्हणून वापरायचं असेल तर आपल्याला हट्टेच म्हणावं लागेल मग. हट्टेच आहे आणि बरोबर. आणि दुकानाला आपणी म्हणतात आणि विपणी पण म्हणतात.
आपणी आणि विपणी विपणी म्हणजे दोन्ही. दुकान आणि आपणी म्हणजे सुद्धा दुकानच दुकानच ना. पाहिजे. हा. हो, दुकानच पाहिजेत दोन्ही. कारण की इथे हट्टे म्हणजे बाजार हाट नाही का आपण म्हणत, तो हो, शब्द आलाय बाजार बघा, हाट. यात सगळ्या गोष्टी. त्याच्यावरून आलेला आहे. हम्म. हं. त्यामुळे आपल्याला बाजार म्हणायचं असेल तर हट्टेच म्हणावं लागेल. मोहिनीताई बरोबर होत्या. चालेल. पुढचं घ्यायचं. सीमाताई. हा. सीमाताई सोनसळे. वह तो घी बेचता है. हा. तो तर. तो तर म्हणजे तू येईल ना. हा हा सह तू घृतम विक्री नती ना? नाही, घृतम घृतम. हा. सह तू घृतम विक्रीणाति. हा, विक्रीणाती. आता मी वाचलं तर वापरलं हा, तसंच. आत्ताच हो, Same. निशिगंधाताईंनी वाचलं होतं. सह तू घृतम विक्रीणाती. घृतम द्वितीयेत आहे, कारण की सह करताय. हो. हा, चालेल. पुढे कोण घेणार आहेत? विद्याताई तेंडुलकर. मुझे थोड़ा सा घी चाहिए. हा, मला थोडस तूप पाहिजे. अहम लघु में थोड़ा किंचित बर. घृतम. अल्प हा, ठीक आहे. करा करा करा. अहम किंचित घृतम चाहिए. इच्छामी. इच्छामि. हाँ. सोपं आहे. अहम स्वल्पम घृतम. स्वल्पम बघा, घृतम इच्छामि. अल्पम स्वल्पम दोन्ही चालेल. स्वल्पम. हम्म, अहम स्वल्पम किंवा घृतम इच्छामी. हम्म, मी थोडेसे तूप इच्छितो. हम्म. बघा किती सुंदर वापर आहे, इच्छितो. पण आपण मी इच्छा करतो, सगळ्याला कर 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 करतो आपण. चालेल. पुढचं कोण घेत आहे? विद्याताई नंतर कपिलजी आज आलेत का? हो 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 आलोय हा, मी मग आज. घ्या ना कपिलजी. तुम कितना घी चाहते हो? हम्म. तुला किती तूप हवे आहे? हवे आहे. इच्छसी त्वम इच्छसी. त्वम इच्छसी. त्वम घृतम इच्छसी. हा, आणि कितना म्हणजे कियत, कितना असं आपण शिकलो होतो. कियत. त्वम कियत घृतम इच्छसी. त्वम कियत घृतम इच्छसी. हा, कितना. पुढे रुपाली जी. मुझे केवल एक सेर घी चाहिए. हा, अम, मला केवळ एक एक शेर शेर तूप तूप पाहिजे. पाहिजे. हा, म्हणजे अहम अहम. बरं, ठीक आहे. केवलम केवलम. अ, आपण ते शेरला सेरच सेर सेर म्हणतो आपण. हा. सेर भरा शर्करा होतं, हा, पण सेर सेर भरम एकम घृतम घृतम इच्छामि. इच्छामी. बस. अहम केवलम सेर भारम. हा, भारम, सॉरी, सेर भरम नाही, सेर भारम सेर म्हणायला पाहिजे. भारम हा, घृतम कारण की इच्छामि. एक शेर वजनाचं असं या अर्थी. हा, भार म्हणजे वजन ना. भार म्हणजे वजन. हा, अहम केवलम सेर भारम घृतम इच्छामि. आणि आपण मराठीत शेरभर म्हणतो, त्यामुळे मी पटकिनी सेरभर म्हणलो बरं का. हा, सेर भारम. हा, भारम म्हणायला पाहिजे फक्त. या आणि अशा चुका छोट्या छोट्या सगळ्यांच्या होतात आपल्या. कारण की आयुष्यभर आपण शेरभर 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 म्हणलो, आणि त्यामुळे आपण संस्कृत बोलायला लागलो तरी कुठंतरी एखादा काना मात्रा आपली मराठी मधली येतेच. हो ना. आणि ती काही हरकत नाही, कळतं, समोरच्याला कळतं काय बोलतोय माणूस. हम्म. चालेल. पुढे कोण घेणार आहे आता? रुपालीताई नंतर विशाखाताई. इसके लिए 5 रुपये देने चाहिए. हा हा, अस्मै अस्मै 5 रुपये रुपये I don't know, रुपये
रुप्यक रुप्यकः किंवा होता शब्द आठवत आहे? हाँ हाँ हो हा, पंचरुप्यकः दा दानम देणे चाहिए, देने द्यायला चाहिए पाहिजे. दातव्यम. दातव्यम हाँ देणंच दातव्यम ओके हम्म. दातव्यम इसके लिए, याच्यासाठी. बरोबर हा साठी होईल का ह्याला नाही म्हणजे हा चतुर्थी नाही होणार त्याची नाही, प्रति आहे ना. हा म्हणजे नाही, प्रति म्हणजे खरं पंचमी होते, बरोबर आहे. पंचमी होईल हो पण आता बघा, पंचमी मी एक तुम्हाला शिकवलं होतं, याच्या करिता, करता 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 कृते असा एक शब्द आपण वापरला होता. बरोबर अस्य कृते अस्य कृते असं वापरलं तरी चालेल. अस्य चालेल कृते पंचरूप्यकानी पंचरुप्यकानी दातव्यम. दातव्यम दातव्यानी, हा, पंचरूप्यकानी दातव्यानी. कारण की देणे आहे असं म्हणायचंय ना आपल्याला. बरोबर एक जर असतं तर दातव्यम बनलं असतं, पण आता इथे रूप्यकाणी होतं म्हणून दातव्यानी झालं. हे थोडस काय म्हणतात ना, त्याला विशेषणासारखं वापरलं गेलं. आणि पण अस्मी म्हणजे सर यासाठी. हा बोला. इथे देना चाहिए म्हणजे इथे मग ते विधिलिंग लकार का काय म्हणतात तसं नाही यायचं का? ते पुढे ती छटा येईल, कळलं का? ती पुढे छटा येणार आहे आपल्याला, विधी लकार. हा मग आता नाही ठीक आहे. वापरायची. ठीक हा, आहे. नाही, आता इथे म्हणजे देणे आहे. दातव्यम. हा, म्हणजे आपण ठीक. जेव्हा म्हणतो ना, तुम्ही जे विधी लकार म्हणता तेव्हा की प्रिस्क्रिप्टिव्ह ज्याला म्हणतो ना आपण, तो विधी लकार येतो. म्हणजे ते आता रोग्यानी औषध प्यायला हवे असे जे म्हणतो ना आपण, हम्म. पण ते म्हणजे विधी चाहिए लकार मध्ये असेल तेव्हा जातं. तो विधिलिंग लकार वापरतात ना म्हणे. तेही वापरतात, पण इथे आता आपल्याला ह्या घडीला जेव्हा तुमचे पुढचे ते काळ झालेले नाहीये हा त्यावेळेला हे म्हणून बरोबर आहे बरोबर. कर्तव्यम हो दातव्यम हो हो हो. अशा बरोबर. प्रकारे वापरायचंय तुम्हाला. वाक्यरचना करूया. देणे आहे. चालेल. हा चालेल. हा हा, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. करना चाहिए वगैरे ही टिपिकल विधिलिंगाची हे तो लकार येतो. हा, अस्मै पंचरूप्यकाणी दातव्यानी. आणि अस्य कृते पण चालतं बरं का, याच्या करता. आपण म्हणतो ना, माझ्या करता 5 रुपये दे, मम कृते. करिता म्हणजे कृते. चालेल, पुढे आपण जायचं. कोण घेणार आहे हो आता? मी सुकेशाताई येत आता. घृतम नाही नाही ताई, पहिले लेकर आधी हिंदी शब्द वाचा, मराठीत करा, मग आपण करू ना संस्कृत. ते मराठीत घी लेकर तू क्या करेगा हा, तूप अ, घेऊन तू काय करणार? करणार. हा, घृतम करेगा म्हणजे भूतकाळात आहे, आपल्या भविष्य काळात आहे. त्वम घृतम करिष्यसी. लेकरला नाही माहिती. त्वम किम करिष्यसी. नाही, बघा ना आता, घे- लेकर घृ- करू, घेऊन. घेऊन देऊनला आपण काय केलं होतं? दाय आणि आदाय, घेऊन. काय हो हो अशा प्रकारचं एक वापरलं होतं बघा. हम्म. घृतम आदाय त्वम त्वम किम करिष्यसी. करिष्यसी. हा, कारण की करेगा भविष्य काळात म्हणतोय ना आपण. पैसे कमवून तू काय करणार असं आपली आई म्हणायची ना. एवढे सगळे पैसे कमवून तू काय करणार? मोठा गहन प्रश्न आई विचारायची. चालेल, आपण पुढे जाऊ. 14वं. कोण आहेत आता तुमच्या नंतर? मोहिनीताई आहेत.
भोजन के साथ मैं खाना चाहता हूँ. एक मिनिट हा मराठीत सांगा ताई पहिले आधी. जेवणासोबत हा मला खायचं आहे. खायचं. हा खाऊ मी इच्छितो. खाऊ इच्छितो. खाऊ बरोबर इच्छित. आहे. खाना म्हणजे चाहता आता हे हूँ. बघा, घी लेकर तू क्या करेगा म्हणजे तुपाबद्दल बोलताय तिथे सगळं. हो. तर तिथे मग तो काय म्हणतो की भोजनामध्ये मी तूप खाऊ भोजनाच्या म्हणजे जेवायच्या वेळी मी तूप खाऊ इच्छितो. इच्छितो. म्हणजे भोजन के साथ मैं खाना चाहता हूँ. म्हणजे छायाताई काही इच्छामी. विचारत होतात का तुम्ही? इच्छामी. छायाताई? भोजन नाही सर, घरात बोलले गेलं माझ्याकडून. सह बर आम्हाला वाटलं तुम्हाला काही विचारायचंय म्हणून आम्ही विचारलं. हा ठीक आहे चालेल. हा अहम भोजन सह नाही पहिल्या आधी मैं म्हणजे अहम आणि अहम इच्छामी असं काहीतरी आहे. इच्छामी. हा. हा सो अहम भोजनम सह हा खानाला. भोजनेन सह होईल ना. सह आणि साकमला तृतीयची अपेक्षा आहे ताई. रामेण सह सीता हा. वनम अगच्छत गेली ना. रामाबरोबर सीता वनात गेली. तर साथच चेंज होईल भोजनेन का? सह भोजनेन. ओके. भोजनेन भोजनचं सह अहम अहम कंसामध्ये भोजनी. घृतम हा खादती. खादतुम खादतुम इच्छामी. हम्म, खादीतुम बर का. खादतुम नाही होत, खादीतुम होईल. हे आता सर काही काही जे साथ छोट हा बोला. साथच सार्थ झालंय का सर? सार्ध. सार्धम चालतं, साकम चालतं, सह पण चालतं. तिन्ही गोष्टी सेम आहेत. तर सह पण चालेल. हो सह पण चालेल. साकम सार्धम सह माझ्या मते हे आपण बालबोध मध्ये शिकलो होतो ना. हो सर, तिथेच सार्ध सह आणि साकम. हा मग कुठलंही वापरा तुम्ही, काही हरकत नाही. पुढचं छायाताई. हो सर. घी लेकर मुझे शीघ्र ही घर जाना है. तूप घेऊन मला लवकर घरी जायचे आहे. घृतम अस्मे. लेकरला आपण वरती काय केलं होतं बघा ताई, घी लेकर. इथं काय केलं होतं, घृतम आदाय. मग तेच वापरा ना. घृतम अहम आदाय. अहम शीघ्रम हा बर ठीक आहे. गृहाणी गृहाणी गमिष्यति. कशासाठी? गृहम गमिष्यति. गृहम गमिष्यती होईल का? गमिष्यसि. अहमच चाललंय ना आपल्याला. हा मला जायचे आहे. हा मग अहमला गमिष्यसी होईल का? गमिष्यामी तरी होईल. गमिष्यामि. हा ठीक आहे. गृहम आता बघा आगच्छामि. तुम्ही काय केलं वाक्य. तूप घेऊन मी सत्वरम किंवा शीघ्रम गृहम गमिष्यामी म्हणजे जाईन असं केलं. पण इथे वाक्य तसं आहे का नाही? तसं आहे का बघा? नाही. हा अहम गृहम आदाय शीघ्रमेव गृहम गतव्यम. हा अहम गंतव्यम. मग अशी म्हणलं ना, गंतव्य. गेले मला जाणे आहे हो. या अर्थाने, म्हणून ते गंतव्यम वापरले बघा इथे. दातव्यम गंतव्यम. हो सर. हा ठीक आहे. या वाक्यात बाकी सगळं कळलं मला, आदाय नाही कळलं. आदाय म्हणजे घेऊन, लेकर. बर. म्हणजे कृत्वा वगैरे असतं ना, करून हो. तसं घेऊन. अच्छा. आणि इकडे त्याला आधी उपसर्ग आ लागलेला आहे म्हणून आदाय झालेलं आहे ते. बर. हा
आता आपण नवीन त्याला तव्यत प्रत्यय आपण आत्ता बघितला. जे सगळं आपलं चाललं होतं ना मगाशी, कर्तव्यम, हे जे सगळ्या प्रकारचे जे रूप बनली होती धातूंची, त्याला तव्यत असं म्हणतात. आणि तव्यत प्रत्यय का प्रयोग चाहिए अथवा योग्य, म्हणजे करणे योग्य आहे अशा अर्थी वापरला जातो हा तव्यत प्रत्यय. आणि बघा, तव्यत प्रत्यय में से त का लोप होने पर तव्य शेष रह जाता है. तव्यत प्रत्यय के रूप तीनों लिंगों में चलते हैं. म्हणून बघा, दातव्यम, कर्तव्यम असे सगळे बनत होते ते. आणि तसंच आता इथे बघा, अर्ज, त्याला तव्यत प्रत्यय लागला की अर्जितव्य, म्हणजे कमाना चाहिए. आणि एखादी गोष्ट पुल्लिंगामध्ये कमाना चाहिए अशा अर्थाने वापरलं म्हणजे तर बघा, धनम अर्जितव्यम, धन कमावले पाहिजे या अर्थाने. बढ़ाना चाहिए, करना चाहिए, कर्तव्यम, हे तर आपल्याला माहिती आहे. आता बघा, देश सुरक्षा कर्तव्या, म्हणजे देशाची सुरक्षा केली पाहिजे. नंतर कहना चाहिए, म्हणजे चांगल्या गोष्टी किंवा चांगली गोष्ट सांगितली पाहिजे. कसं म्हणता येईल, सांगा बघू. सुंदरा कथा कथितव्या. सुंदरा म्हणायला लागेल, कारण की कथा ही स्त्रीलिंग शब्द आहे. नंतर हे काय, क्रेतव्या, खरेदी करना चाहिए, म्हणजे किंवा खरेदी करणे योग्य आहे अशा अर्थी, किंवा खरेदी केले पाहिजे. क्रेतव्या, क्री धातू आहे खरा, आणि म्हणून ते क्रीणाती झालं होतं मगाशी, क्रीणाती, आणि त्याला पण तव्यत हे प्रत्यय लागून. हा बोला. धातू असलं तरी धातूला प्रत्यय लागला तर मग त्याचं आपल्यासारखं एक एक वचन उत्तम पुरुष, मध्यम पुरुष असं होत नाही का? हे नुसतं पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी केलंय. कारण हो. युजली धातू तसं चालतो ना. नाही, धातू असला तरी त्याच्यापासून हे बनलेलं एक रूप आहे शब्दाचं, हे पण परत. मग हा, आणि तिथे कमाना चाहिए असा धातूचा अर्थ, म्हणजे चाहिए हा ही एक काय म्हणतात त्याला, अजून एक अंग त्याला जोडलं गेलेलं आहे धातूला, आणि पण म्हणून मग त्याचे ते तीन. हा बोला. मग ते त्याचं उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, प्रथम पुरुषाप्रमाणे एकच होणार आहे. म्हणजे नाही आता होत, अर्जितव्यम नाही, कारण की तो धातू उरत नाही मग तो. तव्यत लागल्यावर तो धातू राहत नाही, म्हणून मग हा, तो हे बघा इथं काय लिहिलंय, नीट वाचा ताई. प्रत्यययुक्त शब्द म्हणलेलं आहे, इथे प्रत्यययुक्त धातू म्हणलंय का? नाही. हा, प्रत्येक शब्द नीट बघा. इथे त्याचा धातू होता, इथे प्रत्यय होता, धातूला प्रत्यय लागून शब्द बनलेला आहे, ते धातू बनलेला आहे म्हणलेलं नाहीये. म्हणजे आपण ते कर्मणी धातू साधित रूप केलं तसं हे तव्यत हा, थोडंफार. आणि हे बघा, परत हे शेवटचं वाक्य नीट बघा. तव्यत प्रत्यय में कर्ता में तृतीया और कर्म में प्रथमा विभक्ति का प्रयोग किया जाता है. म्हणजे जे धातू साधित आपण शिकलो ना, तेच बरोबर. ठीक आहे. आणि बघा, धातूला लिंग नसतं, बरोबर. पण तव्यत प्रत्यय के रूप तीनों लिंगों में चलते हैं, तिन्ही लिंगात चालतात. याचाच अर्थ ते नाम असेल, सर्वनाम असेल किंवा विशेषण असेल. बरोबर. तो तसंच धातू ते नाही. ह्याच्यासारखंच धातू साधित सारखंच, कारण ते पण असंच
पुल्लिंगी स्त्रीलिंगी अगदी नपुंसकलिंगी बरोबर, होत असतं. करेक्ट. आणि म्हणूनच बघा त्याला